जी वटपौर्णिमा झाली, या वटपौर्णिमेला तमाम बायका मंडळींनी सुवासिनीचं रूप घेऊन वडाच्या झाडाला जाऊन प्रदक्षिणा मारल्या आणि त्या ठिकाणी सर्वांनी आपापल्या पतीच्या नावाचे धागे दोरे गुंडाळून आजन्म आपल्याला हा पती मिळावा अशी प्रार्थना केली। तर मंडळी, मी काही मित्रपरिवारांना घेऊन मी त्या वडाच्या झाडाकडे गेलो आणि माझ्या पत्नीने बांधलेल्या धाग्याविषयी मी विचारणा करत होतो। त्यावेळी सर्व महिलांचे धाग्यावर धागे धाग्यावर धागे धाग्यावर धागे असल्यामुळे त्या वडाला सुद्धा माझ्या पत्नीचा कोणता धागा आहे ते सांगता आलं नाही। माझ्या पत्नीची मागणी होती की आजन्म आणि जन्मोजन्मी मला हा पती मिळावा। मंडळी, निश्चितच हे वडाचे झाड सर्वांना, सर्व महिलांना, सर्व माता भगिनींना त्यांनी मागितलेली मागणी निश्चितच पूर्ण करेल। आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती ठेवावी लागेल। आपला पती, आपला पतीचा परिवार, आपले मुलंबाळ आणि आपला परिवार सुखी कसा राहील, आनंदी कसा राहील यासाठी प्रत्येक पत्नीने आणि पतीने प्रयत्न करावे, जेणेकरून जन्मोजन्मी काय हर जन्मामध्ये हीच जोडी जी स्वर्गामध्ये बनते ती कायमस्वरूपी जन्मोजन्मी राहील। यासाठी तमाम महिला मंडळींनी आपल्या पत्नीचं, आपल्या पतीचं जे कर्तव्य आहे ते संपूर्ण पार पाडायला हवं आणि निश्चितच जन्मोजन्मी पती पत्नीची साथ ही शेवटपर्यंत राहील आणि जन्मोजन्मी राहील अशी मी सुद्धा आणि आम्ही सर्व नवरे मंडळी या वडाला आणि या तमाम 33 कोटी देवाला प्रार्थना करतो। जय श्रीराम।